विठ्ठल प्रतिष्ठान पंढरपूर यांच्या वतीनं पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती सोहळ्याच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले या तालुक्याचे नेते आणि विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सन्माननीय अभिजिताबा पाटील, या नगरीचे माजी नगरसेवक सन्माननीय आदित्यजी फत्तेपूरकर साहेब, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे सर्व आजी माजी संचालक, मध्यवर्ती अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष, त्यांचे सगळे सहकारी, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती सबंध महाराष्ट्रामध्ये आणि अखंड भारतवर्षामध्ये अतिशय उत्साहाने साजरी होती आहे। जगामध्ये अनेक माणसं जन्माला येतात, अनेक माणसं मरतात, पण काळानंही लवून मुजरा करावा अशी तोला मोलाची माणसं खूप क्वचित जन्माला येतात। या सृष्टीमध्ये अनेक जीव जन्माला येतात, या पृथ्वी तलावरती लहानाचं मोठं होतात आणि एक दिवस हे नश्वर जग सोडून आपल्या सगळ्यांना सोडून निघून जातात। आठवणी किती जणांच्या उरतात हा प्रश्न आहे। तुमच्या माझ्यासारखा सामान्य माणूस ज्या वेळेला हे जग सोडून गेला त्याची बातमी होते, त्यावेळेला अलीकडच्या काळामध्ये व्हॉट्सअपवरती फक्त शोकसंदेश व्हायला जातो। लोक अंत्यविधी गाठण्याचा प्रयत्न करतात, ज्यांना तो विधी सापडत नाही अशी मंडळी तिसऱ्या दिवसाला गाठ घालतात। 10वा 12वा होतो, पहिल्या वर्षी वर्ष श्राद्ध घातलं जातं आणि नंतर मात्र त्या आठवणी एवढ्या पुसट व्हायला लागतात। तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्यांची आठवण फक्त उरते ती अक्षय तृतीयेच्या दिवशी, आणि म्हणून तुम्ही मी सगळेजण अक्षय तृतीयेच्या दिवशी वाढल्या जाणाऱ्या पितराच्या ताटाच्या वाटेकरी आहोत। पण सुमारे 300 वर्षापूर्वी अहिल्यादेवी होळकर यांनी महाराष्ट्रामध्येच काय अखंड असे तू हिमाचल या भारतवर्षामध्ये जे अलौकिक अशा पद्धतीचं कार्य केलं, त्या कार्याची प्रेरणा आणि त्याला उजाळा म्हणून 299वी जयंती आज या ठिकाणी विठ्ठल प्रतिष्ठानच्या माध्यमातून साजरी होती आहे। आबा खरं तर आपला भारत हा उत्सवप्रिय देश आहे। कॅलेंडर वर्षामध्ये अनेक वेळेला प्रत्येक महिना 15 दिवसाला एखादा सण आणि उत्सव आमच्याकडे अतिशय उत्साहाने साजरा होतो, आणि त्याच्याही पलीकडे जाऊन ज्या वेळेला आम्ही विचार करतो या देशामधले देशभक्त, क्रांतिकारक, समाज सुधारक आणि ज्यांनी मानवतावादाची पताका उंचच उंच फडकत ठेवली अशा सगळ्या महापुरुषांची जयंती आणि पुण्यतिथी अतिशय मोठ्या उत्साहाने एका बाजूला साजरी होताना आम्ही बघतोय, आणि दुसऱ्या बाजूला मात्र सामाजिक क्षेत्रामध्ये वावरणाऱ्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये अस्वस्थता एवढ्यासाठी तयार होते की ज्या महापुरुषांनी या मातीमध्ये जातीय वादाच्या आणि धर्मवादाच्या भिंती गाडून टाकण्याचा प्रयत्न केला, त्या सगळ्या महापुरुषांना आम्ही पुन्हा एकदा नव्यानं जातीपातीच्या भिंतीमध्ये कोंडून ठेवण्याचा प्रयत्न करतोय। आणि म्हणून हे सत्य तुम्हाला मला स्वीकारावं लागणार आहे। नव्हे, हे महापुरुष सगळ्या समाजाचे असताना आम्ही सगळ्यांनी मिळून आमच्या जातीचे त्यांना आयडॉल करून ठेवलं। हे आयडॉल ही केवळ आजची स्थिती नाही, गेल्या 50 वर्षापूर्वी मराठी सारस्वतामधले प्रसिद्ध कवी कुसुमाग्रजांनी एका रचनेमध्ये शहरामधल्या 5 पुतळ्यांची व्यथा मांडली। मध्यरात्र उलटल्यावर एके दिवशी शहरातील 5 पुतळे एका चौथऱ्यावरती एकत्र बसले आणि रात्रीच्या अंधारामध्ये टिपा गाळू लागले। ज्योतिराव म्हणाले, शेवटी मी फक्त मायांचा, शिवाजीराजे म्हणाले मी मराठ्यांचा, आंबेडकर म्हणाले मी बौद्धांचा,
टेक उद्गारले, मी उरलो फक्त चित्त पावन ब्राह्मणांचा. गांधीजींना हुंदका आवरला नाही. ते म्हणाले, बाबांनो, तरी तुम्ही भाग्यवान आहात, किमान एक एक जात आणि जमात तरी तुमच्या पाठीशी आहे. मी मात्र त्याच्याही पेक्षा अभागी आहे. माझ्या पाठीशी काय तर सरकारी कचऱ्यामधल्या फक्त भिंती उरल्या. समाजामधलं हे जर वास्तव आम्ही बघितलं तर आम्हाला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, आम्ही महापुरुषांचा विचार लोकांच्या डोक्यामध्ये घालण्याच्या ऐवजी आमची राजकीय सोय शोधण्यासाठी, राजकीय क्षेत्रामधल्या कार्यकर्त्यांनी आपला ब्रँडिंग करण्याच्यासाठी म्हणून या महापुरुषांना एका बंदिस्त चौकटीमध्ये बांधण्याचा प्रयत्न करतोय. बंधूंनो, एका बाजूला बघितलं तर महापुरुषांनी जातीयवाद गाडण्याचा प्रयत्न केला आणि दुसऱ्या बाजूला मात्र 2500 वर्षापूर्वी गौतम बुद्धांनी सांगितलं, जात ही फक्त कल्पना आहे. आम्ही म्हणतो जात नाही ती जात. पण मित्रांनो, 2500 वर्षापूर्वी भगवान गौतम बुद्ध ऐन उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जंगलामधल्या एका निर्जन रस्त्याने निघालेले होते. उन्हाची काहिली होती, अंगामधनं घामाच्या धारा वाहत आहेत, घसा तहानेनं कोरडा पडलाय आणि त्या निर्जन रस्त्यावरती एखादा पाण्याचा स्रोत सापडतो का याच्या शोधामध्ये भगवान बुद्ध आहेत. त्याला दूर दूर अंतरावरती कुठेही पाण्याचा स्रोत दिसत नाही. काही अंतर बुद्ध चालून पुढे गेले आणि गेल्यानंतर दूर अंतरावरती एक छोटीशी झोपडी बघितल्यानंतर त्यांना आनंद झाला आणि लगबगीनं पावला टाकत त्या झोपडीपर्यंत पोहोचले. बाहेरून आवाज दिला, आत कुणी आहे? आतल्या बाजूला एक वृद्ध होती. तिच्या कानावरती एका वाटेसरूचे, एका पंथस्थाचे शब्द पडले, आत कुणी आहे का? जी. कोण आहे आणि काय हवंय? बुद्धांनी आवाज दिला, माते, माझा घसा तहानेनं कोरडा पडलाय, मला लोटाभर पाणी देशील? ती वृद्ध माऊली त्या रांजणाच्या कडे गेली, लोटाभर पाणी घेतलं, मंद पावला टाकत दाराच्या जवळ येऊन उभी राहिली आणि समोर बघितलं, साक्षात भगवान बुद्ध उभे आहेत. त्या माऊलीला प्रचंड आनंद झाला. डोळ्यामध्ये न कळत आनंदाला अश्रू ढळले. 2 पावलं पुढे गेली आणि तिची पावलं जागेवरती थबकली. बुद्ध म्हणाले, भंते, मला पाणी देतेस? ती माऊली, तिला बोलण्याचं धैर्य होईना. ती म्हणाली, साक्षात भगवान बुद्ध आपण माझ्या पुढ्यामध्ये उभे आहात, तुम्ही मला पाणी मागताय, हे पाणी माझ्या हातामध्ये आहे, पण हा पाण्याचा लोटा तुमच्या हातामध्ये मी कसा देऊ? कारण मी शूद्र हलक्या जातीमध्ये जन्माला आले. भगवान बुद्ध 2 पावलं पुढे गेले, त्या माऊलीच्या हातामधला लोटाभर पाणी घेतलं, तृष्णा शांत केली आणि त्या वृद्ध माऊलीला ते असं म्हणाले, हे माऊली, पाणी हे वास्तव आहे आणि जात ही कल्पना आहे. 2500 वर्षापूर्वी गौतम बुद्धांनी असं सांगितलं, पाणी हे वास्तव आहे आणि जात ही मानवी मनाची कल्पना आहे. 2500 वर्षानंतर सुद्धा आम्ही आजही जातीपातीचा विचार डोक्यामधनं काढून टाकायला तयार नाही आणि तरी देखील सगळीकडे अतिशय उत्साहाने जयंतीचे सोहळे दिमाखदार पद्धतीने साजरे होत आहेत. याच्याबद्दल आनंद मानावा की आणखी काय करावं? या जयंती सोहळ्याचं 2 पद्धतीनं विश्लेषण आम्हाला करता येईल. सरकारी कचेऱ्या आणि शाळा महाविद्यालय यांच्यामध्ये जे जयंतीचे सोहळे होतात त्या औपचारिकतेचं निदर्शक आहेत आणि गावोगावी समाजामध्ये जे सोहळे होतात त्याचा स्वर इतका उच्च आहे. कानाचे पडदे वाचवून ठेवावेत आणि हृदयाचं स्पंदन जपून ठेवावं. अशा पद्धतीच्या उच्च स्वरामध्ये, डीजेच्या कर्कश आवाजामध्ये एका उत्सव प्रियतेच्या दिशेनं आम्ही सगळ्या महापुरुषांना घेऊन गेलो. काही ठिकाणी या महापुरुषांचा विचार डोक्यामध्ये घेण्याच्या ऐवजी आम्ही डोक्यावरती घेऊन नाचण्याचा प्रयत्न करतो. या महापुरुषांना देवत्व बहाल करण्याची स्पर्धा देखील आमची चालली आहे. आबा, काही गावामध्ये काही ठिकाणी शिवाजी महाराजांची आरती होते.
अनेक ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या ठिकाणी देवत्व बहाल करण्याची स्पर्धा सुरू असते. आजचे व्याख्याते सन्माननीय संजयजी आवटे साहेब यांचं इथं आगमन होत आहे. त्यांचं मी मनपूर्वक आपल्या सगळ्यांच्या वतीनं स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं कार्यालय आणि शाळा महाविद्यालयामध्ये जे जयंतीचे सोहळे होतात त्या औपचारिकतेचं निदर्शक आहेत. आणि दुसऱ्या बाजूला गावागावामध्ये उत्सव प्रियता एवढी वाढीला लागली की हृदयाचं स्पंदन आणि कानाचे पडदे जपून ठेवावेत अशा उच्च स्वरामध्ये हे सगळं सुरू आहे. आणि महापुरुषांना समाज सुधारकांना देवत्व बहाल करण्याची आमची स्पर्धा सुरू आहे. अनेक गावामध्ये शिवजयंती सोहळ्याच्या निमित्तानं आम्ही बघितलं शिवाजी महाराजांची आरती होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना देवत्व बहाल केलं जातं आणि म्हणून संभाजी भगत यांच्यासारखे जलसाकार काही ठिकाणी असं म्हणतात भीम भजनातून बाहेर ये बाबा, भीम पूजनातून बाहेर ये बाबा. आणि मला असं वाटतं या जलसामध्ये सांगितलेला विचार महापुरुषांना डोक्यावरती घेऊन नाचण्याच्या ऐवजी डोक्यामध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न विठ्ठल प्रतिष्ठानच्या माध्यमातून आदरणीय अभिजित आबा पाटील सातत्याने या ठिकाणी करतायत. शंभूराजांचं महानाट्य असेल, भागवत कथेचा कार्यक्रम असेल, आंबेडकर जयंती सोहळ्याच्या निमित्तानं शिंदेशाही भीमगीतांचा कार्यक्रम असेल, अहिल्यादेवी होळकर जयंतीच्या निमित्तानं होणारे सगळे कार्यक्रम असतील, या माध्यमातून समाजाचं जागरण करण्याचा आणि महाराष्ट्रामधल्या विचारवंतांना पंढरीमधल्या श्रोत्यांच्या पुढे ठेवण्याचा प्रयत्न निश्चितपणाने होतोय. आणि म्हणून आज राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी होत असताना माझ्या अगोदर बोलत असताना अनेक वक्त्यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन चरित्राचा मागोवा घेतला. हा मागोवा घेत असताना बंधूंनो, नुकतीच लोकसभेची निवडणूक अंतिम टप्प्याकडे वाटचाल करते आहे. आणि या निवडणुकीच्या निमित्तानं सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष यांच्या सभा संमेलनाच्या माध्यमातून लोकांचं जागरण करण्याची भूमिका झाली. एका अर्थानं या निवडणुका लोक शिक्षणाचं काम करतात. आणि हे सगळं बघताना ऐकताना सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांच्या वरती ज्या आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या आणि त्याच्यामधनं राजकीय व्यवस्थेमध्ये काम करणारे कार्यकर्ते त्यांच्यावरती राजकीय, नैतिक आणि भ्रष्टाचाराचे आरोप एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये झाले. एकूण आमचा समाज मन काळवंडण्याचा प्रयत्न झालेला आम्ही बघतो. दुसऱ्या बाजूला आमची नोकरशाही भ्रष्ट मार्गाने वाटचाल करताना दिसते. ती शिरजोर आणि मुजोर झाल्याचं चित्र आम्हाला बघायला मिळतं. पण मित्रांनो, राजकीय व्यवस्थेपुढे गडद प्रश्नचिन्ह उभं झालेलं असताना सामाजिक, आर्थिक, राजकीय, साहित्य, संस्कृती या सगळ्या क्षेत्रामध्ये अंधार झालं असं चित्र असताना या सगळ्यामध्ये प्रजावत्सल कार्यकर्त्यांच्यासाठी आणि लोकहिताची आस असणाऱ्या कार्यकर्त्यांच्यासाठी प्रेरणादायी अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व आणि चरित्र जर कुणाचं असेल तर ते राजमाता अहिल्यादेवी होळकरांचं आहे. 31 मे 1725 चौंडीला त्यांचा जन्म झाला. माता पित्यांच्या नावाचा उल्लेख अनेक वेळेला झाला, त्याची पुनरुक्ती मी करत नाही. पण बंधूंनो, 8-8.5 वर्षाचा वय असताना घोड्यावरती मांड ठोकणारी, हजरजबाबी, टपोऱ्या डोळ्याची अहिल्या ज्या वेळेला मल्हारराव होळकरांच्या नजरेमध्ये आली त्यावेळेला त्यांच्या मनामध्ये विचार येऊन गेला, माझा पुत्र खंडेराव यांच्यासाठी ही सुशील आणि सुविद्य पत्नी होईल आणि माझ्यासाठी चांगली सून होईल. आणि मानकोजी शिंदेच्याकडे सोयरिकीचा हात केला आणि शिंदे आणि होळकर ही दोन्ही घराणी एकत्र आली. मित्रांनो, त्यावेळच्या परिस्थितीनुसार वयाच्या 8-8.5 वर्षामध्ये अहिल्यादेवींचं लग्न झालं. छत्रपती शाहू महाराजांनी होळकरांना मध्य प्रदेश मधल्या माळवा प्रांताची जहागिरी दिलेली होती. 1734 साली म्हणजे लग्न झाल्यानंतर एका वर्षामध्ये त्याच्यामध्ये अधिकच्या सुधारणा झाल्या. मल्हारराव होळकरांना सुभेदारीची वस्त्र मिळाली आणि पत्नी गौतमीबाई यांना सुद्धा खाजगीमध्ये उत्पन्नाचा
जवळपास 3 लाख होण्याचा वाटा मिळाला. अशा अर्थानं होळकरांचं जे साम्राज्य आहे आणि होळकरांच्या वाड्यामध्ये वैभव अगदी ओंजळ भरून त्या ठिकाणी रीत झाला. आणि सगळ्यांना आनंद एका गोष्टीचा झाला, नव्या सुनेच्या पाऊलांनी राजवैभव होळकरांच्या वाड्यामध्ये आलं. आणि अहिल्याबाई होळकरांच्याकडे असणारे सगळे गुण मल्हारराव होळकरांनी हेरले. आणि मित्रांनो, अहिल्याबाई होळकरांचं जीवनचरित्र जर आम्ही त्याचं कर्तृत्व अवलोकन केलं तर एक गोष्ट लक्षात येईल, त्याला पैलू पाडण्याचं काम खऱ्या अर्थाने मल्हारराव होळकरांनी केलं. आई वडिलांची जबाबदारी आज 8.5 वर्षाची आणि एवढ्या कालावधीनंतर अहिल्यादेवी ज्या वेळेला इंदोरच्या होळकरवाड्यामध्ये आलेल्या आहेत त्यावेळेला मल्हारराव होळकरांनी 2 आघाड्यावरती शिक्षण आरंभलं. पुत्र खंडेराव यांच्यासाठी युद्धामधली कौशल्य आत्मसात करण्याच्यासाठी त्याला मार्गदर्शन केलं. तशा पद्धतीनं त्याला घडवलं. दुसऱ्या बाजूला अहिल्यादेवी घोड्यावरती मांड ठोकत होत्या, रपेट करत होत्या, भाला फेक करत होत्या. आणि हे सगळं करत असताना युद्धाच्या कौशल्याच्या बरोबरीनं दुसरी गोष्ट कुठली महत्वाची आहे तर प्रशासकीय व्यवस्थेमधली कौशल्य आपल्या सुनेला अवगत झाली पाहिजेत याचा दूरदृष्टीचा विचार मल्हाररावांनी केला. त्याला शिक्षण दिलं आणि शिक्षण देत असताना करार मदार करणं, मित्र राष्ट्रांच्या बरोबर पत्रव्यवहार करणं, महसुलीची व्यवस्था सांभाळणं आणि हे सगळं करत असताना लोक कल्याणकारी राज्याची जी संकल्पना आहे ती सत्यामध्ये उतरवण्याच्यासाठी महसुली क्षेत्रामधलं सगळं ज्ञान आपल्या सुनेला त्यांनी दिलं. छत्रपती संभाजी महाराजांनी पत्नीला एका अर्थानं कुल मुक्त्यार केलेलं होतं. पत्नीला कुल मुक्त्यार करणं त्याच्या पुढे जाऊन मल्हारराव होळकरांनी आपल्या सुनेच्या हातामध्ये इंदोरच्या संपन्न राज्याच्या चाव्या दिल्या. दाजी, आज सुद्धा आपण बघतो सुनेच्या हातामध्ये कारभार द्यायला आम्ही धजावत नाही, पण मल्हारराव होळकरांनी सगळी सूत्र सुनेच्या हातामध्ये दिली आणि सुनेवरती विश्वास टाकला. पती पत्नी नोकरीला असणाऱ्या अनेकांनी जर आत्मचिंतन करायचं ठरवलं तर पत्नीचा फोन पे नंबर सुद्धा आपल्याच मोबाईल मध्ये असतो, एटीएम आपल्याच खिशामध्ये असतं. अशा सगळ्या वातावरणामध्ये सुमारे 300 वर्षापूर्वी आपल्या सुनेला सगळे अधिकार देणारा कुशल योद्धा मल्हारराव होळकर होते. आणि हे सगळं करत असताना, स्वराज्य सांभाळत असताना इंदूरच्या होळकर घराण्याची प्रतिष्ठा उत्तरेच्या राजकारणामध्ये दबदबा निर्माण करणारी उभी करत असताना अहिल्याबाई होळकरांनी दुसरी बाजू अतिशय कुशलपणाने सांभाळली. होळकरांचं सैन्य सातत्यानं लढाईच्या निमित्तानं उत्तर भारतामध्ये असताना नव्या सैन्याची उभारणी करणं, सैन्यासाठी शस्त्रसाठा निर्माण करणं, दारू गोळा तोफखाना तयार करणं, जखमी सैनिकाला आधार आणि आश्रय देणं, या सगळ्या आघाड्यावरती अहिल्यादेवी होळकर काम करत होत्या. आणि म्हणून मुक्तपणानं मल्हारराव होळकर आणि खंडेराव होळकर उत्तर भारतामध्ये भगव्या झेंड्याची प्रतिष्ठा उंचवण्याचा प्रयत्न करत होते. पण मित्रांनो, हे सगळं करत असताना त्यांच्या संसार वेदीवरती 2 कळ्या उमलल्या, एक मालेराव आणि दुसरी मुक्ता. दोन्ही मुलांचं शिक्षण कुशलतेनं केलं. आईची जी जबाबदारी आहे ती जबाबदारी अत्यंत चोखपणानं बजावत असताना, मालेरावावरती लष्करी संस्कार करत असताना, मुलीला शिक्षणाची दीक्षा देत असताना त्यावेळेच्या प्रथेप्रमाणे मालेरावांचं लग्न देखील त्यांनी थाटामाटामध्ये केलं. पण अहिल्याबाई होळकरांच्या जीवन चरित्रामधनं आम्ही नेमकं काय घेणार आहोत याचं जर चिंतन करायचं ठरवलं तर मुलीचं लग्न हा अहिल्याबाई होळकरांच्या जीवनामध्ये तुम्हाला मला आजही संदेश देणारा प्रसंग आहे. काय केलं अहिल्यादेवीने? मुलगी मुक्ता हिच्या लग्नाचा स्वयंवर मांडलं. आणि स्वयंवर कशासाठी मांडलं? रामायणामधलं मोठं धनुष्यबाण वगैरे आणलं नाही,
त्यांनी स्वयंवर अशा अर्थाने मांडलं, होळकरांचं सैन्य उत्तरेमध्ये लढत असताना त्या इंदूरच्या परगण्यामध्ये चौकी पहाऱ्या आणि सैन्य कमी आहे याचा गैरफायदा समाजामधले गुंड लुटारू दरोडेखोर घेत होते आणि सगळीकडे इंदोर परगण्यामध्ये धुमाकूळ सुरू झालेला होता। अशा वेळेला कन्येच्या विवाहाच्या वेळेला त्यांनी स्वयंवर मांडलं आणि सांगितलं गुंडा पुंडांचा जो बंदोबस्त करेल त्याला माझी मुलगी देईन, तो कोणत्या का जाती धर्माचा असेना त्याच्यासाठी माझी मुलगी दिली जाईल हे त्यांनी जाहीर केलं। आणि मित्रांनो, हे स्वयंवर पूर्ण करणाऱ्या युवकाचं नाव आहे यशवंतराव फणसे। आदिवासी भिल्ल जमातीमधला यशवंतराव फणसेनं इंदूर परगण्यामध्ये शांतता स्थैर्य सुवात्ता स्थापित केली आणि अहिल्यादेवी होळकरांनी आपल्या मुलीचं लग्न आनंदानं आदिवासी भिल्ल जमातीमधल्या यशवंत बरोबर लावून दिला। पहिला आदर्श त्यांनी घालून दिला, आंतरजातीय विवाहाचा स्वतःच्या मुलीचं लग्न भिन्न जातीमध्ये त्यांनी लावून दिलं। आणि याच्यामधला दुसरा आदर्श आहे, स्वतःचं लग्न 8-8.5 वयामध्ये झालेलं असताना आपली मुलगी मुक्ता हिचं लग्न ज्या वेळेला झालं त्यावेळेला मुक्ताचं वय होतं 18 वर्षापेक्षा अधिक। आज सुद्धा आम्हाला समाजामध्ये अल्पवयीन मुलींची लग्न करू नका याच्यासाठी जनजागृती करावी लागते। 300 वर्षापूर्वी स्वतःच्या मुलीच्या लग्नाचा आदर्श घालून देणाऱ्या राजमाता अहिल्यादेवी होळकरांचं चरित्र हे तुमच्या माझ्यासाठी प्रेरणादायी आहे। आणि म्हणून मित्रांनो, या पद्धतीनं मुलांना घडवत असताना, स्वराज्य शांत आणि स्थिर करत असताना दुसऱ्या बाजूला अहिल्यादेवी होळकरांच्या जीवनामध्ये अनेक पद्धतीच्या संकटांची मालिका सुरू झाली। मगाशी महाराज आपण अनेक मोठी मालिका सांगितली, पण ती सुरुवात झाली 1754ला कुंभेरीच्या किल्ल्याला होळकरांच्या मराठा सैन्यानं वेढा घातला। अनेक दिवस लढाई चाललेली आहे, लढाईमध्ये होळकरांचं सैन्य मारलं जात आहे, त्याच्यामध्ये पती खंडेराव लढाईमध्ये मर्दमुखी गाजवत आहेत। जखमी सैनिकांना प्रेरणा देण्याचं आणि त्यांच्यावरती उपचार करण्याचं काम स्वतः अहिल्यादेवी करतायत। लष्करी पेहरावामध्ये किल्ल्याच्या चौफेर फिरतायत आणि अशा वेळेला एके दिवशी किल्ल्यावरनं सुटलेला तोफेचा एक गोळा थेट खंडेरावाच्या अंगावरती येऊन आदळला आणि 1754 रोजी खंडेराव होळकर मारले गेले। वीरगती त्यांना प्राप्त झाली। अहिल्यादेवींचं वय त्यावेळेला अवघं 29 वर्षाचं। वयाच्या 29व्या वर्षी त्यांना वैधव्य प्राप्त झालं आणि त्यांनी असा विचार केला, त्यावेळच्या प्रथेप्रमाणे त्यांनी सती जाण्याची तयारी सुरू केली। मित्रांनो, आपल्याला आठवत असेल 1664 साली शहाजीराजे घोड्यावरून पडून वीरगती प्राप्त झाले। त्यावेळेला राजमाता जिजाऊ सती जायला निघालेल्या होत्या। आईवरच्या प्रेमापोटी शिवाजी महाराजांनी त्यांना सती जाण्यापासून थांबवलं। त्याचीच पुनरावृत्ती इथं झाली। मल्हारराव होळकरांनी सून अहिल्यादेवीचं सांत्वन केलं, त्याला जबाबदारीची जाणीव करून दिली आणि तुम्हाला हे राज्य सांभाळायचं आहे, तुम्हाला सती जाता येणार नाही हे सांगितलं। आणि अहिल्यादेवींनी सासऱ्यांचा शब्द प्रमाण मानला। काळजावरती दगड ठेवून इंदोरच्या राजवाड्यामधला सगळा कारभार व्यवस्थितपणाने बघायला त्यांनी सुरुवात केली। पण मित्रांनो, ही संकटांची मालिका पतीच्या निधनावरती थांबली नाही। आज सुद्धा किल्लारीला झालेल्या भूकंपामध्ये ज्या कुटुंबामधले अनेक लोक मारले गेले, त्या प्रत्येक कुटुंबामध्ये एखादा मनोरुग्ण झालेला आम्ही बघितला। सुनामीच्या लाटेमध्ये अनेक कुटुंबामध्ये माणसं मारली गेली। कोरोनाच्या संकटामध्ये अनेक जीवलग माणसं आम्हाला सोडून गेली। ती कुटुंब आज देखील सावरलेली नाहीत। खंडेराव होळकरांच्या निधनानंतर पुत्राच्या वियोगानं आई गौतमीबाई हेही जग सोडून निघून गेल्या। एका बाजूला पतीचं निधन, दुसऱ्या बाजूला आई सारखा प्रेम देणाऱ्या सासूबाई यांचं निधन झालं।
कालावधी थोडा पुढे गेला आणि 1766च्या सुमाराला इंदूरच्या होळकरवाड्याचा आधारवर तो देखील कोसळला. वयाच्या 73व्या वर्षी मल्हारराव होळकर हेही जग सोडून निघून गेले. आजकाल सुशिक्षित असणाऱ्या उच्च शिक्षित असणाऱ्या महिलांच्या वरती अशी एखादी संकटाची मालिका आली तर त्या पुरत्या गांगरून जातील. 10वीच्या 12वीच्या परीक्षांचे रिझल्ट आले, काही ठिकाणी अघटित घटना आमच्या कानावरती पडतात. मनाविरुद्ध एखादी घटना घडली का तो धक्का आम्ही पचवू शकत नाही. पण पती, सासू, सासरे काही कालावधी निघून गेलं. पुत्र माल्याराव, जावई यशवंतराव आणि त्याच्या बरोबरीनं नातू नथोबा या सगळ्यांचं निधन झालं. अनेकांना सावरण्याचा प्रयत्न केला पण कुटुंबामधल्या अनेक बाया बापड्यांनी सती जाणं पसंत केलं. घरामधली एवढी सगळी माणसं गेल्यानंतर सुद्धा जनतेच्या आणि हिताच्यासाठी म्हणून काम करण्याचा शिरस्ता अहिल्यादेवी होळकरांनी सोडला नाही. ही गोष्ट मित्रांनो आपण लक्षात घ्या. पुत्र मालेरावांचं निधन झालं आणि ते निधन झाल्यानंतर स्वराज्यावरती आणि इंदोरच्या होळकरवाड्यावरती एक मोठं संकट चाल करून आलं. त्या होळकरवाड्याचे 40 वर्षाचे विश्वासू गंगोबाचा त्या चंद्रचूड यांनी थेट पेशव्यांच्या बरोबर संधान साधलं आणि पेशव्यांना या गोष्टीची जाणीव करून दिली. 1734 साली शाहू महाराजांनी जरी वतन आणि सनद दिलेली असली, ती वंश परंपरेनं चालत आलेली असली तरी मालेरावाच्या नंतर होळकरांचा वंश निर्वंश झाला. कुठल्या एखाद्या स्त्रीच्यासाठी पुन्हा हे वतन कशासाठी चालवता अशा पद्धतीचा पत्र व्यवहार केला. आणि पेशव्यांचे चुलते राघोबा दादा पेशवे हे वडील की विसरले आणि शिंग मोडून वासरात शिरले. होळकरांचं वैभव संपन्न राज्य ओरबडण्याची लालसा त्यांच्या मनामध्ये तयार झाली. अटक्याबार झेंडा फडकवणारी पेशव्यांची फौज इंदोरच्या दिशेनं इंदोर गिळंकृत करण्यासाठी येते. याच्या वार्ता एका बाजूला अहिल्यादेवी होळकरांच्या कानावरती पडत होत्या आणि त्याच वेळेला गांगरून न जाता स्थिती प्रज्ञेप्रमाणे अहिल्यादेवी होळकरांनी या संकटाचा सामना केला. 2 आघाड्यावरती हे संकट त्यांनी पेललं. एका बाजूला मराठी शाहीचे जे आधारस्तंभ आहेत, होळकरांच्या बरोबरीनं शिंदे, गायकवाड, भोसले, दाभाडे, पायगुडे या सगळ्या मराठा सरदारांना पत्र लिहिली आणि पत्राचा मजकूर असा होता, आज होळकरांच्या वरती वेळ आली आहे पण ही तुम्हा सगळ्यांच्या वरती वेळ यायला फारसा वेळ लागणार नाही. आज माझं वतन बुडवायला निघाले, उद्या तुमच्यावरती वेळ येईल. होळकरांच्या मदतीला धावून या. आणि पराक्रमी मराठा योद्धा महादजी शिंदे यांनी पुढाकार घेतला. सगळ्या मराठा सरदारांच्या मसलती झाल्या आणि एका सुरामध्ये होळकरांच्या पाठीशी उभा राहण्याचा निर्णय मराठा सरदारांनी घेतला आणि राघोबा दादा पेशवे चरकले. पण एवढ्यावरती हे संकट जाणार नाही याची जाणीव अहिल्यादेवीनं होती. पत्र व्यवहार केला मराठा योद्ध्यांच्या बरोबर, त्या सातत्यानं पत्र रूपानं बोलत राहिल्या. आणि दुसऱ्या बाजूला सेनापती तुकोजी होळकर उत्तरेमध्ये होळकरांचं सैन्य घेऊन एका लढ्यामध्ये असताना इंदूर परगण्यामधल्या 5000 रणरागिणी महिलांची फौज अहिल्यादेवीने बांधली. आणि राघोबा दादा पेशव्यांना पत्र लिहिलं, तुम्ही इंदोरच्या दिशेनं होळकरांचं राज्य बुडवण्यासाठी येत, आमची फौज उत्तरेमध्ये लढते पण इंदूरचं संरक्षण करण्यासाठी या प्रांतामधली माळवा प्रांतामधली 5000 रणरागिणींची फौज तुमच्या लढ्याचा मुकाबला करण्यासाठी सिद्ध आहे. तुम्ही येत असाल तर माझी हरकत नाही. आणि राघोबा दादा पेशव्यांना नेमका संदेश मिळाला. एका बाजूला सगळे मराठा सरदार पेशव्यांच्या कृतीला विरोध करतात आणि दुसऱ्या बाजूला आपण लढाईच्या निमित्तानं गेलो, होळकरांचा पराभव केला
तर पेशव्यांच्या विजयाच्या शिरपेचा मध्ये मानाचा एक तुरा खोचला जाईल, पण हरवून हरवलं कुणाला तर अहिल्यादेवीच्या रणरागिरी फौजेला आपल्याला काही श्रेय मिळणार नाही. पण या होळकरांच्या सैन्याकडनं पराभव जर आमच्या वाट्याला आला तर अटकेपार झेंडा फडकवल्याची जी इमेज आहे ती क्षणामध्ये मातीला मिळाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून राघवदादा पेशव्यांनी नदीच्या पैल तीरावरती आपली फौज ठेवली आणि एकट्याने होळकर वाड्यामध्ये अहिल्यादेवींना भेटीसाठी आले आणि सांगितलं तुमचे पुत्र मालेराव यांचं निधन झालं, सांत्वन करण्याच्या उद्देशानं आलो. आणि मित्रांनो, इंदूरचं साम्राज्य अबाधित राहिलं आणि हे सगळं करत असताना मगाशी महाराज आपण सांगितलं असे तू हिमाचल आणि आजचं नेपाळ पासून पाकिस्तान पर्यंत अहिल्यादेवी होळकरांच्या वैभवाच्या निशाणी सगळीकडे आम्हाला बघायला मिळतात. आदित्यजी आपणही सांगितलं पंढरपूरच्या परिसरामध्ये कुठं कुठं अहिल्यादेवी होळकरांच्या पाऊलखुणा उमटलेले आहेत. जेजुरीच्या खंडेरायापासून काशी बद्रीनाथापासून गंगेपर्यंत आणि दक्षिण भारतामधल्या रामेश्वर पर्यंत सगळीकडं धर्मशाळा, समाज मंदिर, पानवटे आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या अनाथ लोकांच्यासाठी सोयी सुविधा निर्माण करण्याचा प्रयत्न अहिल्यादेवी होळकरांनी केला. हे सगळं करत असताना आपल्या खाजगी खजिन्यामधनं या सगळ्या गोष्टीच्या वरती खर्च करण्याची त्यांची भूमिका राहिली. आज आम्ही लोकशाही व्यवस्थेमध्ये ज्यावेळेला वावरतो त्यावेळेला विधानसभेचा एखादा मतदारसंघ असतो, लोकसभेचाही मतदारसंघ असतो. पंढरपूर विधानसभेचा आमदार करकममध्ये एखादा धर्मशाळा बांधू शकत नाही. सोलापूर लोकसभेमधला एखादा खासदार बोशामध्ये जाऊन त्या ठिकाणी एखादा हायमास्ट जेव्हा उभा करत नाही. पण अहिल्यादेवी होळकरांचं जर अखंड जीवन चरित्र आपण बघितलं तर कुठं रामेश्वर आणि कुठं काशी बनारस तिथपर्यंत सगळीकडं भाविकांच्यासाठी सुविधा निर्माण करण्याचा प्रयत्न अहिल्यादेवी होळकरांनी केला. त्याच्याही पलीकडे जाऊन त्यांनी अत्यंत दूरदृष्टीनं काम या भारतवर्षामध्ये केलं. आज आपण रस्त्यांचं जाळं विणलं गेलं त्याच्याबद्दलची चर्चा करतो, पण इंदूर पासून कलकत्ता पर्यंतचा महामार्ग पहिल्यांदा जर कोणी बांधला असेल तर तो अहिल्यादेवी होळकरांनी बांधला. काशी बनारस पर्यंत जाण्याच्या रासाठी रस्ता बांधण्याचं काम अहिल्यादेवीने केलं. हे सगळं करत असताना दळणवळणाच्या सुविधा उभ्या राहिल्या पाहिजेत, बाजारपेठेला चालना मिळाली पाहिजे आणि लढाईच्या प्रसंगामध्ये रसद योग्य वेळेवरती पोहोचवता आली पाहिजे. या सगळ्या दूरदृष्टीनं अहिल्यादेवी होळकरांनी हे सगळं काम केलं. आणि मित्रांनो, सगळी प्रिय नात्यामधली माणसं सोडून गेल्यानंतर राजवैभवाचा त्याग करणाऱ्या या माऊलीनं होळकरांचा ऐश्वर्य संपन्न राजवाडा सोडला आणि महेश्वर या ठिकाणी नर्मदेच्या काठावरती आपलं वास्तव्य सुरू केलं. अंगावरचे सगळे वस्त्र आणि दागिने काढून ठेवले. गोदडी आणि घोंगडी एवढं साधं जगणं त्यांचं सुरू झालं. पण हे सगळं करत असताना कुठल्याही सिक्युरिटीचा विचार न करता, आता काय ध्यानधारणा वगैरे सुरू झाल्यानंतर किती पोलीस वगैरे चर्चा होती, पण कुठल्याही पद्धतीच्या सिक्युरिटीचा विचार न करता नर्मदेच्या काठावरती येणाऱ्या प्रत्येकाचं शंका समाधान करणं, त्यांच्या मदतीला धावून जाणं, जो गरीब आणि गरजू आहे त्यांना उदार हातानं दानधर्म करणं, त्यांच्या प्रश्न मिटवणं, या सगळ्या गोष्टीसाठी अहिल्यादेवी वेळ देत होत्या. आणि मित्रांनो, राजधानीचं ठिकाण महेश्वरीमध्ये आल्यानंतर कोष्टी समाजामधल्या लोकांच्यासाठी हातमागाची बाजारपेठ त्यांनी उभी केली. ती बाजारपेठ अतिशय चांगल्या पद्धतीने उभी राहिली. आणि हे सगळं करत असताना राज्यकर्ता जो असतो त्याचं काम निव्वळ राज्याचा विस्तार करणं आणि महसूल गोळा करणं हे नसतं, तर अहिल्यादेवी होळकरांनी आपल्या कार्यकर्तृत्वामध्ये हे दाखवून दिलं की जे लोक कलावंत त्यांना त्यांनी अभय दिलं. कलावंतांच्या माध्यमातून
समाजाचं जागरण आणि प्रबोधन केलं. मराठी साहित्यामध्ये कवी मोरोपंतांचं स्थान अजरामर आहे. शाहीर अनंत भंडी यांचं नाव अजरामर आहे. हे एवढे मोठे साहित्यिक महेश्वरीमध्ये सेवेचा जागर घालण्यासाठी सातत्यानं तिथं जात असत. कलावंतांचा मेळा तिथं भरायचा. एवढ्यावरती त्या थांबल्या नाहीत, तर वेगवेगळ्या धर्मग्रंथांचं वेगवेगळ्या भाषेमध्ये नव्यानं लेखन त्यांनी करून घेतलं. नवीन 90 ग्रंथ, त्या ग्रंथांची निर्मिती अहिल्यादेवींनी केली आणि ठिकठिकाणच्या ग्रंथालयामध्ये ही सगळी ग्रंथ संपदा उपलब्ध झाली. मित्रांनो, एका अर्थानं जर आज आम्ही बघितलं, शिवाजी महाराजांच्या राजवटीमध्ये शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य आकाराला आणलं आणि त्यावेळेला मुघल इतिहासकारांनी काही प्रश्न उपस्थित केले की ठीक आहे की शिवाजी महाराजांनी 1674 साली रायगडावरती राज्याभिषेक केला. राजा शिवाजी महाराज राजे झाले म्हणजे नेमकं काय केलं, महाराजांनी असं काय केलं, हा टोकादार प्रश्न मुघल इतिहासकारांनी विचारला. त्यापैकी काही इतिहासकार असं म्हणत होते की विजापूरच्या आदिलशहानं गोल घुमट बांधला, आग्र्याच्या शहाजहान बादशहानं ताजमहल सारखी अद्वितीय वास्तू उभी केली, अमुक बादशाहानं फतेपूर शिकरीची वास्तू बांधली, त्या बादशाहानं या बागा आणि ही उद्यानं फुलवली. शिवाजी महाराजांनी यापैकी काय केलं, हा प्रश्न मुघल इतिहासकार आम्हाला विचारत होते. पण शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची पताका पुढे घेऊन जाणाऱ्या मल्हारराव होळकरांच्या सूनबाईंनी हे सगळं पुढे 150 वर्षामध्ये करून दाखवलं. राज्याच्या राज्यकर्त्यांनी जे जे केलं पाहिजे ते सगळं अहिल्यादेवी होळकरांनी या मातीमध्ये निर्माण केलं आणि म्हणून त्यांचा आदर्श तुमच्या माझ्या सगळ्या पिढ्यांच्यासाठी निश्चितपणानं मार्गदर्शक अशा स्वरूपाचा आहे. आणि म्हणून या जीवन चरित्रावरनं आम्हाला स्फूर्ती आणि प्रेरणा घेत असताना जीवलग सोडून गेल्याच्या नंतर सुद्धा रयतेच्या कल्याणाची काळजी घेण्याचं काम करणाऱ्या राजमाता अहिल्यादेवी होळकर आज आमचा नाशिकला टांगसाळ आहे, छापखाना आहे. इंदोरमध्ये त्या काळामध्ये अशा पद्धतीचा टांगसाळ होता. स्वतःच्या मुद्रा देखील त्यांनी तयार केलेल्या होत्या आणि म्हणून चौफेर अशा पद्धतीचं काम करणाऱ्या राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचं जीवनचरित्र हे तुमच्या माझ्यासाठी पुढच्या अनेक पिढ्यांच्यासाठी मार्गदर्शक आहे. आणि म्हणून अशा माऊलीनं विशिष्ट समाजाच्या बंधनामध्ये बंदिस्त न करता सर्वांच्या त्या माऊली आहेत आणि म्हणून त्यांची प्रेरणा इथून पुढच्या पिढ्यांना देखील मार्गदर्शक ठरावी. आणि अशा पद्धतीचा विचार घेऊन विठ्ठल प्रतिष्ठानच्या माध्यमातून आदरणीय अभिजित आबा पाटील यांनी महाराष्ट्रामधले प्रसिद्ध वक्ते आणि पत्रकार म्हणून ज्यांचा लौकिक आहे, कारण राजकारण आपण रोजच ऐकतो, त्यांना प्रत्यक्ष ऐकण्याची संधी या निमित्तानं उपलब्ध करून दिलेली आहे. खरं तर तेही आपल्याच तालुक्यामधले आहेत. आणि साहेब, तुम्ही ज्या गावचे सुपुत्र आहात त्या गावामध्ये सेवेची पहिली 5 वर्ष मी नोकरी केली आहे. हा एक वेगळ्या योगायोगाचा विषय आहे. आणि म्हणून आपल्यामध्ये आणि आदरणीय आवटे सर यांच्यामध्ये अधिकचा वेळ घेणं योग्य होत नाही याची जाणीव ठेवतो. संयोजकांनी बोलण्याची संधी दिली त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि आदरणीय आवटे सर यांचा आपल्या सगळ्यांच्या वतीनं सहर्ष स्वागत करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद.